बिहार राज्याला हादरवून सोडणाऱ्या चौघांच्या निर्घृण हत्याकांडात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील एका तरुणाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगरसह बिहारमध्येही मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये 11 मे रोजी एका कुटुंबातील आई वडील आणि 2 लहान मुलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। आरोपींनी हत्या केल्यानंतर मृतदेहांचे तब्बल 23 तुकडे करून ते वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत फेकून दिले। या अमानुष घटनेमुळे संपूर्ण बिहार राज्य हादरलं होतं। या प्रकरणाचा तपास करत असताना बिहार पोलिसांना काही धागेदोरे मिळाले। त्यानंतर बिहारच्या रामगड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेशी संपर्क साधला। संयुक्त कारवाई करत शहर गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांनी जाधववाडी परिसरात छापा टाकत 2 आरोपींना ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दीपक देवसिंग राजपूत आणि गौतम उर्फ राहुल गुप्ता, करमपाल गुप्ता यांचा समावेश आहे। दोघांनाही अटक करून बिहारच्या रामगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या हत्याकांडामागील नेमकं कारण, आरोपींची भूमिका आणि आणखीन कोणी यात सहभागी आहे का याचा तपास बिहार पोलिसांकडून सुरू आहे।